जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील एका कार्यक्रमात कथाकार राजीव झा यांनी भारतीय संविधानाबद्दल केलेल्या एका विधानामुळे आता मोठा वाद निर्माण झालाय। या विधानाचे पडसाद धुळे शहरात उमटले असून आंबेडकरी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतलाय। मिळालेल्या माहितीनुसार अमळनेर येथील आयोजित एका कथा वाचनाच्या कार्यक्रमात बोलताना राजीव झा यांनी संविधानावर भाष्य केले। संविधानाने सर्वांना समान हक्क दिले नाहीत तर तुकड्यात विभागले आहे असं वक्तव्य त्यांनी केल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय। या विधानाची चित्रफित सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर धुळे शहरातील आंबेडकरी संघटनांनी एकत्र येत याचा तीव्र निषेध नोंदवलाय। धुळे शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पूर्णकृती पुतळ्यासमोर आंदोलकांनी निदर्शने केली असून राजीव झा यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणी केली आहे। या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। मात्र कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन सतर्क झालं असून ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय। या प्रकरणी पोलीस आता काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। काल दिनांक 25 तारखेला अमळनेर या ठिकाणी राजीव झा हा बंधुभावा या ठिकाणी याचं कीर्तन होतं। त्या कीर्तनामध्ये त्याने 4 वर्णव्यवस्था सांगितली, ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय आणि शूद्र। हे जी वर्णव्यवस्था आहे ह्या वर्णव्यवस्थेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीने भारताला संविधान सुपूर्द केलं आणि हे संविधान दिलं, ते संविधान आणि वर्णव्यवस्था या दोघांची त्या ठिकाणी मांडणी केली। ती मांडणी करत असताना संविधान हे कशा पद्धतीने चुकीचं आहे। जेव्हा ही वर्णव्यवस्था होती त्यावेळेस या ठिकाणचे जे काही लोक होते, भारतामध्ये राहणारे जी काही 18 पगड जातीची जे लोक होते ते चांगल्या पद्धतीचं होतं, अशा प्रकारचं त्याला पहिलं वक्तव्य केलेलं आहे। दुसरं वक्तव्य तो असं म्हणतो की या ठिकाणी राहणारे जी काही लोक आहेत, मग ते तेले असतील, चामार असेल, सोनार असेल, मातंग असेल, तांबोळे असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या जातीच्या लोकांना याने उद्देशून असं म्हटलं की या लोकांना संविधानाच्या माध्यमातून जे कास्ट सर्टिफिकेट मिळतं आहे, ज्या सवलती मिळत आहेत त्या चुकीचे मिळत आहे। तिसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची अशी की संविधान हे कशा पद्धतीने चुकीचं आहे। जर संविधान नाही राहिलं असतं, वर्णव्यवस्था राहिली असती तर ह्या ठिकाणी समाजाचं आणि भारत देशाचं या ठिकाणी चांगलं नाव झालं असतं। म्हणजे संविधान चुकीचं आहे या पद्धतीचं जे काही वक्तव्य आहे, हे वक्तव्य त्यांनी त्याच्या स्वतःच्या मुखातून या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे। म्हणून संविधान चुकीचं आहे। संविधानासाठी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःचे 4 मुलं या ठिकाणी वाईट टाकली, त्यांची 4 मुलं एक्सपायर झाले आणि आज या समाजावर फक्त विशिष्ट एका जातीच्या समाजावर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं नाही। संविधानामध्ये 18 पगड जाती, SC, ST, NT, VGNT, OBC 85% जातीचे लोक या ठिकाणी लाभ घेत आहेत। मला या ठिकाणी असं म्हणायचं आहे, ज्या पद्धतीने हा व्यक्ती अशा प्रकारचं वर्णन करतो, या बोलतो, तर याच्यामुळे आमच्या या ठिकाणी भावना दुखवल्या गेलेल्या आहेत। म्हणून संविधानाबद्दल बोलल्यानंतर याच्यावर सरळ सरळ देशद्रोहाचा गुन्हा दाखल होतो। 153A 295A या पद्धतीने त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि 2023चा BNS जो काही कायदा 173 प्रमाणे याच्यावर देशद्रोह आणि अॅट्रॉसिटी ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल झाला पाहिजे। जर हा गुन्हा दाखल झाला नाही तर आम्ही रात्रीपासून या ठिकाणी संपूर्ण भीमसैनिक या ठिकाणी 8 वाजेपासून बसलेलो आहे। आता जवळजवळ 12 वाजता आहे। या ठिकाणची जी काही पोलीस प्रशासन आहे ते पोलीस प्रशासन आम्हाला असं सांगतं की त्या ठिकाणी अमळनेरला तो व्यक्ती बोललेला आहे। अमळनेरला बोलल्यानंतर तिथं त्याचा गुन्हा दाखल होईल। तिथल्या PIशी ज्यावेळेस आम्ही चर्चा केली तर तो PI असं म्हणतो की आमचा लीगल ॲडवायझर दुसऱ्या दिवशी 11 वाजता येईल आणि 11 वाजता आल्यानंतर आम्ही बघू। म्हणजे ह्या ठिकाणी संपूर्ण प्रशासनाला ह्या बंधुभावाने आपल्या मुठ्ठीमध्ये ठेवलेला आहे। याच्यावर पोलीस प्रशासनाचा मोठा दबाव आहे, म्हणून याच्यावर गुन्हा दाखल होत नाही। हेच नाही तर रात्री 3 वाजता हे घाणेरड्या कॉमेंट्स आमच्या समाजावर वेगवेगळ्या पद्धतीने येत आहेत, यांच्यावर देखील गुन्हा दाखल झाला पाहिजे। म्हणून आमचं संपूर्ण या ठिकाणी भीमसैनिकांचं हे म्हणणं आहे, जोपर्यंत देशद्रोहाचा गुन्हा त्याच्यावर दाखल होत नाही तोपर्यंत ह्या ठिकाणी आम्ही जन आंदोलन या ठिकाणी चालू राहणार आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।